भगवद्गीता पालकनीती लेख खडॉ एस मोहिते यांच्याकडून तुमचे सहर्ष स्वागत। या व्हिडिओमध्ये आपण पाहूया भगवद्गीता श्लोक 2.47 या श्लोकाचा खरा अर्थ, पालकांना काय शिकवतो, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, आपल्या सर्वांसाठी जीवनातील उपयोग। श्लोक कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते संगोस्त्व कर्मणी। या श्लोकाचा अर्थ, तुझा अधिकार केवळ कर्मावर आहे, फळावर नाही। तू कर्मफळाच्या मोहाने काम करू नकोस आणि फल मिळणार नाही म्हणून काम टाळूही नकोस। आपल्याला फक्त कर्म करण्याचा अधिकार आहे, परिणामावर आपला ताबा नसतो। आपण फळावर लक्ष केंद्रित केले की ताण, भीती, निराशा येते। म्हणून काम करत राहा, फळाची चिंता करू नका। स्पष्टीकरण, माणसाचे जीवन म्हणजे एक परीक्षा। आपण कष्ट करतो पण परिणामावर अनेक गोष्टींचा परिणाम होतो, काळ, नशीब, परिस्थिती व इतर लोक यांचा। म्हणून गीता सांगते, जर आपण फळावरच लक्ष दिलं तर अपयश आलं की आपण खचतो, यश आलं की अहंकारी होतो। पण जर आपण फक्त प्रयत्नावर लक्ष दिलं तर मन शांत राहते। हा श्लोक म्हणजे तणावमुक्त यशाचे सूत्र आहे। पालकांसाठी मार्गदर्शन, मुलांच्या प्रयत्नांचे कौतुक करा, निकालाचे नाही। मुलांवर निकालाचा दबाव टाकू नका, त्यांचा प्रयत्न नेहमी प्रोत्साहित करा। मूल पडलं तरी त्याला पुन्हा उभं राहणं शिकवा। यश आलं तरी अहंकार बाळगू नका, अपयश आलं तरी खचू नका। तुलना करून नका, प्रत्येक मुलाचं वेगळं सामर्थ्य असतं। परीक्षेत कमी गुण आले म्हणून प्रेम कमी करू नका। मुलांना शिकवा, प्रयत्न तुझ्या हातात, निकाल तुझ्या हातात नाही, खचू नकोस, मी आहे तुझ्यासोबत। उदाहरण, पालक नेहमी विचारतात, गुण किती मिळाले, अभ्यास केलास का? पण विचारायला हवं की आज किती अभ्यास केलास? आज अभ्यासामध्ये कालपेक्षा काय नवं शिकलास? असे विचारले तर मुलं ताण घेता खूप मनापासून शिकतील। विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन, अभ्यास हा रोज छोट्या लक्ष्यांमध्ये विभागून करा। वेळेचं नियोजन करा, तास नाही तर शिकलेलं महत्त्वाचं आहे। चुका करा, पण त्यातून शिका। स्वतःशी स्पर्धा करा, कालपेक्षा आज चांगले व्हा। निकाल हा बोनस आहे, खरा विजय म्हणजे उत्तम प्रयत्न। उदाहरण, एका मुलाने रोज 10 तास अभ्यास केला, पण योग्य अभ्यासाची पद्धत नव्हती। दुसऱ्याने फक्त 6 तास पण नियोजनाने अभ्यास केला। निकाल आला व दुसरा मुलगा यशस्वी झाला। सर्वांसाठी मार्गदर्शन, निकालाच्या चिंतेपेक्षा कामावर लक्ष द्या। नात्यात अपेक्षां ठेवता कर्तव्य निभवा। पूजा प्रार्थना म्हणजे फळ मागणे नाही, कर्तव्य पार पाडणे। गीतेचा मंत्र, कर्म करा, फळावर ताण ठेवू नका, यश निश्चितच येईल। एक विनंती, तुम्हाला हे मार्गदर्शन आवडले असेल तर कृपया तुमच्या जवळच्या पालकांना ही माहिती लिंक शेअर करा व हा चॅनेल सबस्क्राइब करा। धन्यवाद। भगवद्गीता पालकनीती लेख खडॉ एस मोहिते यांच्याकडून तुमचे सहर्ष स्वागत। या व्हिडिओमध्ये आपण पाहूया भगवद्गीता श्लोक 2.47 या श्लोकाचा खरा अर्थ, पालकांना काय शिकवतो, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, आपल्या सर्वांसाठी जीवनातील उपयोग। श्लोक कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते संगोस्त्व कर्मणी। या श्लोकाचा अर्थ, तुझा अधिकार केवळ कर्मावर आहे, फळावर नाही। तू कर्मफळाच्या